एसटी महामंडळाच्या आर्थिक कारभारावरून शिंदे सेना आणि भाजप आमने सामने आलेत। पत्र पाठवत अर्थ विभागाने महामंडळाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढलेत। 450 कोटींच्या सवलत मूल्यांचं ऑडिट न केल्यानं निधीला ब्रेक लावला गेलाय। उत्पन्न वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडे ठोस कृती आराखडा नसल्याचं पत्रात म्हटलंय। तसंच अर्थ खात्यासोबतच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देता आली नसल्याचं देखील अर्थ खात्यानं महामंडळाला म्हणत झापलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की आता पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षच एकमेकांच्या विरोधात आलेत। कारण आहे एसटी महामंडळाचं काय नेमकी अधिकची माहिती आहे? सुमित, अत्यंत महत्त्वाची गोष्ट सध्या आहे। वित्त विभागाने एक महत्त्वाची बैठक बोलावली होती। यामध्ये एसटी महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्या बैठकीला बोलवण्यात आलं होतं। या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, मात्र या प्रश्नांची उत्तरं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात न आल्यानं त्यावरून आता वित्त विभागानं थेट एसटी महामंडळाला सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एसटी महामंडळाला दर महिन्याला 450 कोटी रुपयांचं सवलत मूल्य दिलं जातं आणि त्याच सगळ्या संदर्भात जे काही त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे, मात्र एसटी महामंडळाकडून त्याचं ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आला नाही। आणि हाच मुद्दा, याच मुद्द्यावरून जे काही वित्त विभागाचे मुख्य सचिव आहेत त्यांनी या सगळ्यावरून एसटी महामंडळाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय। एसटी महामंडळाची जी आर्थिक बेशिस्त आहे त्यावरही जोरदार असे ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटी महामंडळाचे जे 1200 हेक्टर ज्या जमिनी आहेत त्याचं PPP तत्वावरती त्याचं विकास करण्यात येणार आहे। मात्र या विकासाचा फुलप्रूफ असा कृती आराखडाच अजून एसटी महामंडळाकडे नाही। एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढवायचं या संदर्भातही अजून कुठलाही अधिकृत असा कृती आराखडा एसटी महामंडळाकडे नसल्यानं या सगळ्या मुद्द्यावरून वित्त विभागानं एसटी महामंडळाला झापलं असल्याचं पाहायला मिळालंय। थेट त्यांनी पत्र लिहून या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा केलेली आहे आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे असलेलं एसटी महामंडळ विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं अर्थ खातं। नक्कीच धन्यवाद भरत दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।